नमस्कार. या आठवड्यामध्ये आपण अनोखी माणुसकी माणसाच्या अंगात असणारी ही शोधून काढतोय बरं का. आणि त्या सगळ्या लोकांना मी तुम्हाला भेटवणार आहे. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे आजचा. 1 जून 2026. आज काय आहे तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याचा आज वर्धापन दिन आहे. आणि 78 वर्ष पूर्ण होऊन 79व वर्ष सुरू होत आहे. आणि याचा सुंदर योग जमून आलेला आहे. म्हणून मी एका अशा व्यक्तीला तुम्हाला भेटवणार आहे ज्यांनी या परिवहन महामंडळासाठी अत्यंत प्रामाणिकपणे गेली 13-14 वर्ष काम केलंय. ते आता इथे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे श्रीकांत मालीस गुरव. तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. आणि त्यांनी जे एक असं काम केलंय की ज्याचा उल्लेख हा झाला तरच हा वर्धापन दिन साजरा झाला असं आपल्याला म्हणता येईल. चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार. 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 आपण कंडक्टर आहात? हो. हं? अच्छा. आम्ही हा आठवडा असं करायचं म्हणतोय की ज्या माणसांमध्ये खरी माणुसकी आहे, म्हणजे आता जग ज्या रस्त्यावरनं चाललंय तिथे माणुसकी असणारी माणसं भेटायचं म्हणजे जवळजवळ अशक्य झालंय. तर त्याच्यात जी माणसं अशी आहेत की जी उत्तम पद्धतीचं आयुष्य व्यतीत करतात. उत्तम पद्धत म्हणजे फक्त प्रामाणिकपणा एवढंच माझं म्हणणं आहे. तर आपल्या बाबतीत एक न्यूज परवा कळली आम्हाला की मला वाटतं तुम्ही सांगली मुंबई गाडीवर होतात त्या दिवशी. बरोबर. हो. तर तेव्हा त्या गाडीमध्ये एक स्त्री एका छोट्या बाळाला घेऊन चढल्यावरती बहुतेक आणि अजिबात जागा नव्हती. रिझर्वेशन पॅक होती गाडी. हा, मग तुम्हीच सांगा पुढे काय झालं ते. मी रविवारी सांगली मुंबई 9:30ची घेऊन चाललो होतो रात्री. बरोबर. सांगलीमध्येही प्रवाशांची गर्दी होती पण गाडी रिझर्वेशन पॅक होती. मग त्यावेळेस येणाऱ्या प्रवाशांना सुरुवातीला मी सर्व कल्पना दिली कुठपर्यंत जायचंय तुम्हाला. तर जे प्रवासी लांब जाण्यास इच्छुक होते त्यांना पूर्वरत कल्पना दिली की बाबा गाडी रिझर्वेशन पॅक आहे आणि तुम्हाला बसण्यास जागा मिळणार नाही. कराडमधून ही रिझर्वेशन आहे तर कराडपर्यंत तुम्हाला बसायला सीट अवेलेबल होते पण तिथून पुढे तुम्हाला उभं राहून किंवा खाली बेसला बसून जावं लागेल. तर थोडे प्रवासी बसले नाही. ज्यावेळेस मी ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूरमध्ये गेलो त्यावेळेस एक महिला, त्यांची बहीण, त्यांचे वडील वयोवृद्ध, वय वर्ष 90. बापरे. बर. आणि त्यांचा एक छोटा मुलगा त्या ताईंचा, असे 4 जण बसले. बसल्यानंतर ते म्हणे की माझी एक बहीण तिथं ऍडमिट आहे पनवेलच्या जवळ, तर मला जाणं गरजेचंच आहे आणि मला काही करून घ्या. मी म्हणतो मला तुम्हाला येऊ नका म्हणण्याचा अधिकारच नाही. तुम्ही येऊ शकता फक्त गाडीमध्ये सीट अवेलेबल नाही आहेत आणि तुम्हाला तर आम्ही कुठेही बसू पण आम्हाला घ्या दादा. मग त्या ताईंना म्हणतो चालेल. त्या आल्या, बसल्या. त्यांचा जो छोटा मुलगा होता वय वर्ष 4.5 त्यांनी सांगितलं पण थोडस आमच्यात त्यावेळेस थोडस बोलणं झालं. त्यांनी त्याचंही हाफ तिकीट फाडलं पण त्यांच्यामुळे आमची जरा बोलण्याची म्हणजे एक ताई आणि भाऊ असं जे रिलेशन काय असतं त्यातलं थोडस वाढलं. तो मुलगा आहे तो गाडीच्या बॉनेटवरती बसला. लहान आहे मी म्हणतो पण थोड्या वेळानं तो झोपी जायला लागला आणि बॉनेटवरून इकडे तिकडे पडेल याची भीती मला वाटू लागली. म्हणून मी त्या ताईंना बोललो की ताई ते लहान बाळ जे आहे ते पडेल, त्यांना जवळ घ्या. मग त्या बाळाला त्या जवळ घेऊन तो परत जागा झाला आणि परत कडकडीपणा करू लागला. त्यामुळे त्या ताई काकेतच घेऊन उभा राहिला. थोडा वेळ उभा राहिला. ह्या दोघांनाही झोप यायला आली. ब्रेक मारल्यावर पडतील म्हणून मी बघताच्यानी त्यांना बोललो ताई तुम्ही दोघंही इथं बसा म्हणलं माझ्या सीटवर. थोडं अंतर गेल्यानंतर आपण ऍडजस्टमेंट करू. थोडा वेळ तुम्ही उभा राहा, थोडा वेळ मी उभा राहतो. ते बसल्याच्याने त्यांना दिवसभर काम असेल, काय असेल, प्रवासाचं टेन्शन असेल किंवा बहिणीचं टेन्शन असेल, बसल्याच्याने त्यांना झोप लागली. मलाही ते उठू वाटेना. माझे जोडीदार चालक गणेश पाटील म्हणून त्या दिवशी माझ्यासोबत ड्युटीवर कार्यरत होते. मग त्यांची आणि आमची मैत्री फार पूर्वीपासून बरेच दिवसांना आमची ड्युटी एकत्र पडली होती. त्यामुळे आम्हीही गप्पा मारत त्या प्रवासात रंगून गेलो
आणि मग त्या प्रवासामध्ये त्या ताईंना त्रास देण्यास मला काही योग्य वाटत नाही की बाबा सदर तुम्ही उठा किंवा खाली बसा थोडा वेळ. आम्ही गप्पा मारत मारत कधी पनवेल आलं ते आम्हालाच कळलं नाही. अच्छा. आणि त्या क्षणी ते चव्हाण साहेब म्हणून पत्रकार व्यक्ती कोणतरी आमच्या सोबत होते. मग त्यांनी ती बातमी कधी पेपर आउट केली रात्री बसूनच तिथंच, कधी माझे फोटो काढले मलाही कल्पना नाही. तर त्या व्यक्तीचाही मी आभार मानतो. आणि ही जी काय आम्हाला म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जे पूर्वी पंत संप्रदायामध्ये म्हटलंय, ही जी शिकवण आहे ही आम्हाला पूर्वता ट्रेनिंग मध्ये दिली. आणि आमचे जे जुने सिनियर कंडक्टर लोक आहेत त्यांनी आम्हाला अनुभवातून सांगितलं आणि त्यांच्या अनुभवातूनच आम्ही शिकलो की पूर्वीच्या कंडक्टर लोकांनी आम्हाला भरपूर साथ दिली आणि त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या की कशा पद्धतीने ड्युटी करावी आणि कशा पद्धतीनं आपण पॅसेंजरशी वागलो तर आपल्याला रिप्लाय चांगला मिळतो व आपल्या गाडीचे पॅसेंजर वाढले जातात किंवा आपल्याशी बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा बदलतो. हे सर्व काय असेल ते आमच्या सिनियर लोकांनी, मला नावं सुद्धा त्या कंडक्टर लोकांची घ्यायला आवडतील. घ्या की, काही हरकत नाही, जरूर घ्या. मी सतीश चिखलगे म्हणून आहेत आमचे सिनियर मोस्ट कंडक्टर. परत तुम्हाला सांगतो आणि सिटी बसचे पाटील म्हणून एक कंडक्टर आहेत, आरबी पवार म्हणून आहेत. इकडे आम्हाला आमचे अधिकारी लोक आहेत. मी ज्यावेळेस ट्रेनिंग घेत होतो त्यावेळेस आम्हाला ट्रेनिंग द्यायला हांडे सर म्हणून होते. तर त्या हांडे सरांनी आम्हाला ट्रेनिंग देताना इतक्या छान पद्धतीने आम्हाला शिकवलं की कंडक्टर हा पॅसेंजर आणि एसटी ह्यातील एक मोठा दुवा. जो पॅसेंजरशी गोड बोलला तर एसटीची आवक वाढली जाते आणि जर तो रागीट किंवा तुसडेपणानं बोलला तर माणसांच्या मनात त्याच्याबद्दल किंवा एसटी बद्दल हा राग निर्माण होऊन त्याच्याकडे बघण्याचा एसटीकडचा दृष्टिकोन पॅसेंजरचा बदलला जातो. त्यामुळे आम्हाला त्यांनी शिकवतानाच सांगितलं की वाहक एक अशी पद्धत आहे ज्यानं सदर घरामध्ये कितीही वादविवाद होऊ द्या पण एसटीच्या आवारात पाय ठेवला की डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ही कायम असावी. तुम्ही गोड बोलला तर तुम्हाला चांगला रिप्लाय हा आयुष्यात कधी चुकणार नाही. हे त्यांचं आम्हाला शिकवण. आज ती व्यक्ती आमच्यामध्ये कराडमध्ये डेप्युटी मॅनेजर पर्यंत ह्या लेवलला मोठी झाली आणि ते आता रिटायर झाले. पण मला आवर्जून त्यांचे आभार मानावे वाटतात हांडे सरांचे की तुमच्या शिकवणीला आम्ही कुठेतरी जागरूक आहोत किंवा आम्ही तुमची शिकवण अजूनही अवलंबत आहोत. म्हणा आम्हाला ह्या पद्धतीने या लेवलला आम्हाला ही साथ मिळते प्रवाशांची. याबद्दल छान. म्हणजे मंडळी तुम्ही पाहिलं का, ते क्रेडिट सुद्धा हा माणूस स्वतः घेतच नाहीये पूर्ण. म्हणजे ते एका स्त्रीला आणि त्या छोट्या बाळाला स्वतःची सीट देऊन पनवेल पर्यंत उभे राहिले. ते अगदी छान सांगतायत आता की मी असं असं चालकांशी बोलत गेलो, मला पनवेल आलेलं कळलं सुद्धा नाही, अमुक तमुक. उभं राहिल्यानंतर पाय हे बोलत नसतात बरं का, पाय दुखतातच माणसाचे आणि त्यांचेही दुखलेच असणार आहेत, पण ते आयुष्यातही म्हणतील असं मला वाटत नाही. याला म्हणायचं की अनोखी माणुसकी माणसातली. मी जे शोधतीये ते मला सापडलं असं तुम्हाला वाटतंय का? वाटतंय की नाही? चला अजून आपण त्यांच्याशी गप्पा मारूया थोड्याशा. तुम्ही सगळ्यांना क्रेडिट दिलं त्या सगळ्या लोकांचे आमच्या चॅनलच्या वतीने मी आभार मानते. कारण एसटीला असा माणूस जरी सापडला तरी त्याच्यावर संस्कार करायला पण कोणीतरी लागतं ना. असं नाही तुम्हाला माहिती नाही आहे कसं वागायचंय तुम्ही जाता तिथे, ते तुम्हाला शिकवणाऱ्या लोकांचं तेवढंच कौतुक आहे, तेवढाच आदर आहे आणि त्यांच्याबद्दल तेवढाच रिस्पेक्ट ठेवून मी सांगते की धन्यवाद. असा माणूस तुम्ही एसटीला गाठून दिलात, खरंच धन्यवाद. बरं मला सांगा, आता ज्या काही ट्रॅव्हल्स आहेत सगळ्या, नंतर तुमच्या आपल्या इथे सुद्धा नुसती लालपरी होती पूर्वी, आता शिवशाही आहे, आणखीन कुठली शिवनेरी आहे, तर हा, तर या गाड्या आणि ह्या ट्रॅव्हल्स हे सगळं आर्थिक गणित परिवहन महामंडळाचं काही बिघडलं नाही का याच्यात? आत्ताच्या काळामध्ये ज्या आधुनिक जगामध्ये आधुनिक पॅसेंजर जे वावरले जातात, ज्यांना वेळेत पोचणं आणि आपल्या कामाशी निगडीत
टायमीची गाठ घालणं, ह्या गोष्टीसाठी परिवहन महामंडळाने या सर्व नवीन अत्याधुनिक शिवाई बस असो, शिवनेरी बस असो, शिवशाही बस असो, याचं पॅसेंजरच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं आपण त्यांना साथ देऊ, त्यांच्या वेळेशी आपण पडू, त्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी किंवा नवीन बसेस आपल्या एसटी ताफ्यामध्ये, महामंडळ परिवहन मंडळ मध्ये दाखल केल्या. थोडीशी मला कल्पना आली की तुम्ही मगाशी म्हणालात की इतकं रिझर्वड आहे सगळं की लोकांना बसायला जागा नाही. म्हणजे इतक्या ट्रॅव्हल्स असून, प्रत्येकाच्या घरटी 4 व्हीलर असून सुद्धा अजूनही बसला तेवढाच रिस्पॉन्स आहे. याचं मेन कारण मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो. वा बर. कारण का की त्यांनी एसटीची म्हणजे गावागावातून रक्तवाहिनी जी म्हणतात, आपण तिला लालपरी म्हणतो, तर ह्या लालपरीला एवढं क्रेडिट करून एवढ्या वर्षापासून 78 वर्षे झाले आज ती या रस्त्यावरती धावते. बरोबर. एवढ्या ग्रामीण भागात जाते आणि सर्व ग्रामीण भागातील लोकांना तिथून त्यांच्या कामासाठी शहरामध्ये आणते किंवा कुठे नेऊन सोडते, मुक्कामाच्या ठिकाणी जाते. काही गोष्टी म्हणजे वेळेत पोहोचण्यास विलंब होत असेल, पण पॅसेंजर आज मी जाईन तर एसटीनं जाईन या धर्तीवरती ती वाट बघत बसतो. तर याचं कारण काय? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ह्याला आणि वाढ होण्यासाठी आज 1-1.5 वर्ष झालं त्यांनी एसटी मध्ये महिला सन्मान योजना, ज्या कोणी महिला असतील त्यांना अर्ध तिकीट, बरोबर, 65 वर्षाच्या व्यक्ती असतील त्यांना अर्ध तिकीट, आणि ज्यांचं 75 वर्ष पूर्ण झाले असतील, त्या महिला असो किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो, त्यांना पूर्ण फ्री. अच्छा. अशा पद्धतीची जी स्कीम आणली, त्यामुळं एसटीकडे बघण्याचा पॅसेंजरचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलला. आणि ज्या व्यक्ती एसटीनं जात नव्हत्या त्यांचाही एसटीकडे येण्याचा कल वाढला गेला. आणि सीझन मध्ये आता कसं सुट्ट्या पडल्या, जी महिला असेल माहेरी जाण्यास इच्छुक असते, त्या महिलेला बसनं जाण्यास जास्त आनंद वाटतो. कारण ह्या सवलती ज्या आहेत त्यांचा फायदा राहिला, पण सेफ प्रवास कशाने करू शकतो, तर मी एसटी मध्ये अतिशय सेफ आहे. का बरं असं का म्हणताय तुम्ही? एसटी मध्येच का सेफ आहे? कारण जे चालक वाहक त्यांना शिकवताना शिकवलं जातं, मी मगाशी बोलल्याप्रमाणे. बरोबर बरोबर. की पॅसेंजर आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये आपण दो आहोत. एखादा पॅसेंजर असतो गाडीमध्ये, मी नाही असं म्हणत नाही. हर एक 12 पगड जातीची 12 व्यक्ती असतात. बरोबर. त्यातील कुणाची वागण्याची पद्धत प्रवृत्ती वेगळी असते. बरोबर आहे. त्यामध्ये त्या कोण लेडीज प्रवास करतात त्या स्पष्ट येऊन चालक वाहकांना सांगतात, दादा असं व्हायला, बदलून द्या, जागा बदलून द्या, सीट बदलून द्या, किंवा त्या व्यक्तीला जर ती व्यक्ती वागण्यास वाईट असेल तर क्षणार्धात पॅसेंजरशी सांगून आम्ही त्याचं तिकीट काढून घेऊन ऑन दी स्पॉट तिथं उतरून तरी देतो. काय सांगताय? उतरवून देता तुम्ही? उतरवून देतो, किंवा जवळच्या स्टँडवरती अधिकाऱ्याशी त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यावरती काय असेल ती कारवाई केली जाते. अरे वा, हे तर खूपच छान आहे. म्हणजे आमच्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना सुद्धा हे ऐकून खूप बरं वाटेल. म्हणजे एसटी बद्दल ज्यांच्या मनात काहीतरी थोडस जरी वेगळं असेल तरी आज ते तुमच्या बोलण्यामुळे पुसलं जाईल. बरं मला सांगा, पूर्वी असं ते किटकिट करून असे तुम्ही तिकीट द्यायचे, आणि आता ते असे हे येतं ना वरती, नवीन मशीन मधून येतं. तुम्हाला जास्त काय आवडतं? पूर्वीच्या तिकिटांना खरंच माणसाची मेमरी शार्प राहत होती. कळलं नाही मला, म्हणजे काय? गुणाकार भागाकार हा तोंडावरती होत होता, करायला लागायचा. बर. एक फुल तिकीट मागितलं की त्यावेळेस 320 रुपये तिकीट होतं, 280 रुपये. म्हणजे मी ज्यावेळेस एसटीत हजर झालो त्यावेळेस सांगली ते पुणे स्वारगेट 280 रुपये तिकीट होतं फुल तिकीट. तर त्यावेळेस आम्ही जॉईन झालो त्यावेळेस मशीनच होत्या, पण कधी प्रसंग होता जर मशीन मध्ये बिघाड झाला तर आम्हाला ती जुनी तिकीट वापरायचं प्रसंग यायचा. त्याचंही ट्रेनिंग आम्हाला दिलं होतं. तर तो ट्रे वापरताना
पूर्णपणे किती रुपयाचं तिकीट द्यायचं, किती रुपयाचं सारखा हिशोब. प्रत्येक पॅसेंजर बरोबर हिशोब असायचा आणि त्या हिशोबामुळे माणसाची बुद्धी तल्लख राहायची. आता सगळं आणि आता कसं पूर्णपणे हिशोब होऊन टॅली होऊनच डायरेक्ट तिकीट येत आहे. आकडा बघायचा आणि त्यामुळे विषय म्हणजे एसटी महामंडळाचे आभार मानतो एका दृष्टिकोनातून, कारण वाढत्या गर्दीचा विचार करून त्यांनी जी हे मशीन आणण्याची सोय केली. हा कंडक्टरचा वेळ वाचावा, त्याची कस डोक्याला लागण्यापेक्षा त्याचं काम फास्ट व्हावं, हा त्यांचा दृष्टिकोन. बर, मग पूर्वी जशी ती तिकीट जशी कॅन्सल करायची वेळ आली तर कॅन्सल व्हायची, तशी ही मशीन मधून आलेली सुद्धा कॅन्सल होतात? नाहीत होत. मशीन प्रिंट एकदा ऑप्शन दाबला की तो कॅन्सल होत नाही. आणि ते एकदा तिकीट निघलेलं कंडक्टरला दुसऱ्याला देण्यास त्याचं प्राधान्य नाही. अच्छा, असं आहे का? त्यामुळं म्हणजे एसटीचा फायदा आहे आणि जर प्रवाशांनी चूक केली तर त्याचा तोटा आहे, असं आहे. बरं, म्हणजे थोडक्यात असं पण म्हणू शकतो आपण की आपण पॅसेंजर्सवर उत्तम संस्कार करतोय हे, की त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे, ते तिकीट कॅन्सल होणार नाही. तर तुम्ही अलर्ट राहिलं पाहिजे, अदरवाईज तुम्ही तुमचा लॉस करून घ्या. पण समजा कधी कधी काय होतं, परिस्थिती माणसाला कधी डोकी भंजाळलेली असतात प्रवासाला जाताना, काही होऊ शकतं. कधी आता चढणार आहे गाडी तोपर्यंत त्याला फोन आला की घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्याला जावं लागतं, तर त्यावेळेला त्याला ते तिकीट सोडूनच जायला पाहिजे ना तिथे. त्यामुळे अशा वेळेला कोणीच काही करू शकत नाही, ना एसटी ना तो प्रवासी. पण जेव्हा काही नसतं तेव्हा प्रवाशांना अलर्ट राहण्यासाठी ती एक सूचना आहे की तुमचं तिकीट कुठल्याही परिस्थितीत कॅन्सल होणार नाही, तेव्हा बी अलर्ट, अशी ती सूचना आहे. बरोबर. आता काय म्हणता आणखीन एसटी बद्दल काय म्हणायचंय ते म्हणा आणि मग आपण आपल्या श्रोत्यांचा, प्रेक्षकांचा निरोप घेऊया. एसटी ही खरंच ऑल महाराष्ट्राची एक लालवाहिनी रक्तधमनीच आहे. तिच्याशिवाय गावातील खेडोपाड्यातील व्यक्तींना दुसरं दळणवळणासाठी जाण्यासाठी साधनच नाही. आज एसटी मुक्कामाला गेली नाही खेडोपाड्यात तर तिथला विद्यार्थी शाळेसाठी, कॉलेजसाठी शहरात येऊ शकत नाही. आणि ह्या एसटीला जेवढी काही मदत करून चांगली करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढी माझी विनंती आहे की सरकारनं लक्ष देऊन करावं. कारण एसटी चांगली झाली, दळणवळणाचं साधन चांगलं झालं, नवीन नवीन एसट्या जशा तुम्ही ताफ्यात आणता तशा एसट्याची जी कमतरता पडते, आज प्रवासात कमी एसट्या, त्या जर एसट्या तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर वरच्या अधिकारी वर्गाचं टेन्शन कमी होईल. त्या एसट्या वेळेत प्रवाशांना मिळतील, टायमात धावतील, प्रवासी टायमात पोहोचतील, एसटीचा फायदा होईल. आणि एसटीचा फायदा झाला तरच आज एसटी चांगल्या नफ्यानं तुम्हाला दिसेल. मंडळी, ऐकलं तुम्ही? हल्ली असं होतं की आपण आपली 4 चाकी गाडी काढतो आणि झुमकीन निघून जातो कधी कधी, पण ही लोक त्या विभागासाठी जिथे दळणवळणाची दुसरी साधनच नाहीये, तिथल्या त्या भागासाठी किती मोठं काम करते परिवहन महामंडळ. त्याचं खरं तर आपण सगळ्यांनी त्याच्या पुढे नतमस्तक असायला पाहिजे. कारण ज्यावेळेला या गाड्या नव्हत्या, ट्रेन्स नव्हत्या एखाद्या भागामध्ये, त्यावेळेला एसटीला पर्यायच नव्हता. म्हणून पर्याय आले म्हणून मागचं वाहन विसरायचं, हे थोडंसं कृतज्ञपणाचं वाटतं मला. यांचं बोलणं ऐकल्यावर तरी मला नक्कीच तसं वाटतं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय त्याकडे सरकारने लक्ष द्यावंच, पण सरकारला मला अजून एक विनंती करावीशी वाटते, शासनाला. असे प्रामाणिक लोक जे एसटीसाठी काम करतायत आणि करताना स्वतःचा जीव गहाण ठेवतात, अक्षरशः खरंच आहे, सारखा प्रवास आहे हो. आपला घरातला माणूस प्रवासाला गेला की तो येईपर्यंत आपला जीव जागेवर नसतो. ही लोक अखंड प्रवासात असतात, त्यांच्या घरच्या लोकांचं त्यांना केवढं सहाय्य आहे, त्यांना किती टेन्शन असेल यांचं, हे सगळं करतात. आणि त्यातून असं काम करणारे जे लोक आहेत, जे खरंच काही विशेष आहे ज्यांच्यामध्ये, काही लोक पाट्या सुद्धा टाकतात, जगाची रीतच आहे ती. पण अशा लोकांसाठी सरकारने काहीतरी योजना, कशी तरी वेगळी अशी काहीतरी बक्षीस, त्यांच्यासाठी छोटी छोटी प्रमोशन्स, त्यांच्या लेवलची काय असतील ते, पण काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी करावं, जेणेकरून त्यांच्या त्या त्यागाला किंवा त्यांच्या त्या प्रवृत्तीचा सन्मान केला जाईल शासनाकडून, अशी शासनाला विनंती करते मी. आणखीन आज 1 जून आहे 2026
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन. त्यामुळे मी जिथे जिथे म्हणून या परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस, लालपरी असू दे, शिवशाही असू दे, शिवनेरी असू दे, शिवाई असू दे, काही असू दे, त्या सर्व बसेसच्या प्रवाशांसाठी म्हणत नाही मी, प्रवासासाठी खूप खूप सदिच्छा, अनंत सदिच्छा देते. आणि जसं आता दादा म्हणाले त्याप्रमाणे एसटीची भरभराट होऊ दे आणि उत्तम प्रकारे परिवहन महामंडळ चालू दे, अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून थांबते. तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल, तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.